सन्माननीय अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक, आज या ठिकाणी आपण आम्हाला बोलवलं, आमचा सन्मान सत्कार केला, त्याबद्दल खरंच मी आपला आभारी आहे. खऱ्या अर्थानं ग्रामीण भागातील गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांच्या लेकराचा शिक्षणाचा घाट करण्याचा प्रशासनाचा, शासनाचा कुठेही हेतू दिसतोय. आणि या शाळा बंद व्हाव्यात आणि या बंद शाळा होण्यामागचं कारण आहे की तुमच्या प्रशासनावरचा आपल्याला बोजा कमी व्हावा. खऱ्या अर्थानं मी वारंवार माझ्या भाषणामध्ये सांगत असतो की कुठलाही नेता, कुठलाही आमदार, कुठलाही खासदार, कुठलाही मंत्री, मुख्यमंत्री आपल्या लेकरांचं भविष्य बदलू शकत नाही. आपल्या लेकरांना घेतलेलं शिक्षण आपलं आयुष्य बदलू शकतं, आपलं भविष्य बदलू शकतं. आपल्या पिढ्या बदलण्याची ताकद त्या शिक्षणात आहे आणि ते शिक्षण देणारे शिक्षकात आहे. आणि म्हणून शिक्षक जपला पाहिजे, शिक्षकाला आपण सहकार्य केलं पाहिजे. खऱ्या अर्थानं दोन गोष्टी समाजामध्ये पसरवल्या जातात की शिक्षकाला खूप जास्त पगार आहे आणि शिक्षकाला खूप जास्त पगार असल्यामुळे काम खूप कमी आहे. पण हा खूप जास्त पगार असल्याचा जो कन्सेप्ट आहे हा सामान्य जनतेच्या डोक्यामध्ये प्रशासनाच्या माध्यमातून व काही राजकीय पुढाऱ्यांच्या माध्यमातून घालण्यात आला. जनतेला हे सांगणं गरजेचं आहे, सामान्य लोकांना हे सांगणं गरजेचं आहे की अरे बाबा हो, पगार याच्यासाठी जास्त आहे की शिक्षकाला इतर कुठला भ्रष्टाचार करण्याचा पर्याय त्याच्या डोक्यामध्ये येऊ नये. प्रामाणिकपणे आपल्या लेकरा बाळांना पिढ्याला सगळ्याला सांभाळून त्याने बुद्धी त्याची साफ करून विद्यार्थ्यांना शिकवावं यासाठी तो पगार आहे. आणि म्हणजे वारंवार सर कधी कधी असं वाटतं की आम्हाला हे आमदार नको, आम्हाला हे खासदार नको, आम्हाला मंत्री मुख्यमंत्री नको, आम्हाला तुमची लाडकी बहीण नको, आम्हाला तुमचं कुठलंच आंदोलन नको, आम्हाला फक्त शिक्षक द्या, आमच्या लेकरांना शिकू द्या, आम्ही आमचं सगळं मिळून घेऊ. मात्र जे आम्हाला पाहिजे त्याच्यावर थोडा चालू, ज्या गोष्टी नको आहे त्या गोष्टी देण्याचे या ठिकाणी कारभार होतो. मग अशा वेळी एखाद्या आमदाराला, एखाद्या प्रतिनिधीला समोर शिक्षकांचं या ठिकाणी मनोबल तोडण्याचं काम या ठिकाणी केलं जातं. खऱ्या अर्थानं सरांनी सांगितलं की शिक्षक हे जिंकले असतात, पण आज या ठिकाणी आपल्या सर्वांचा पाठिंबा बघून कुठेतरी शिक्षक देखील खंबीर आहे आणि आमच्यासारख्या बोलणाऱ्या माणसाच्या पाठीवर तुम्ही उभा राहत आहे. मी आज या ठिकाणी आपल्याला शब्द देतो की शिक्षक लेकरांना शिकवण्यासाठी ज्या तळमळीने काम करत असतं त्या कामावर हातोडा चालण्याचं काम हे प्रशासन, शासन करत आहे. त्याच्या विरुद्ध नक्कीच आपण एकजुटीने आवाज करूया. आपल्याला जर का कोणी मुख्यालय राहायला लावत असेल, भाग पडत असेल, तर मुख्यालयही आपल्याला रस्ते व्यवस्थित देण्यात यावे, आपल्याला आरोग्य सुविधा व्यवस्थित देण्यात यावा, तिथला भ्रष्टाचारी कारभार व्यवस्थित करण्यात यावा. आपण मुख्यालयाला म्हणून आहे, बरोबर आहे. पण तुमची इतर व्यवस्था एवढी गडबडली आहे, तुमच्या ग्रामपंचायत व्यवस्थित चालत नाही, तुमची एखादी विहिरीची योजना व्यवस्थित चालत नाही, घरकुलाची योजना व्यवस्थित चालत नाही, 50 लाखाचा रस्ता आला तर तुम्ही ते 15 लाखात घेत नव्हता. हे सगळा कारभार तुम्ही राजकारणी लोक करतात आणि याचं भांडे शिक्षकांवर त्या ठिकाणी इतर अधिकाऱ्यावर होतात. हा देखील कुठेतरी लोकांच्या समोर प्रश्न घेऊन जाणं आपल्याला गरजेचं आहे. मला असं वाटतं माझ्या गावचा मी जो प्रश्न त्या ठिकाणी मांडला तो माझा वैयक्तिक मुद्दा नव्हता किंवा माझा त्याच्यापासून काही फायदा आहे, माझे लेकरबाळ शिक्षण असे काही नव्हतं, पण माझ्या गावची जबाबदारी म्हणून तो प्रश्न विचारलाय. माझ्यासारख्या अनेक तरुण सरपंचांना, अनेक नागरिकांना जागृत करण्याचं काम आणि शिक्षकांची मानसिकता, शिक्षकांची समाजासाठी असलेली गरज आणि शिक्षकांची समाजासाठी असलेली कळवळ आपण ही सामान्य माणसात